हे गाईज, वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग. आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मी होती गावाकडे आणि आईच्या हातचं उसळणं मला खूप जास्त आवडते. तर इकडे त्याचीच प्रिपरेशन सुरू होती. सगळं साबुदाणा तुम्ही बघू शकताय, बारीक आहे. बारीक म्हणजे तो जाडच साबुदाणा होता, पण त्याला मिक्सरमधनं बारीक करून पाण्यामध्ये फुगत घातलेला होता. आणि असा जर साबुदाणा बनवला ना, तर खरं सांगते, ज्यांना दात नाही आहे ते पण खातात आवडीने आणि इतका छान बनतो, खूप छान. तर तुम्हाला जर बनवायचं असेल ना, तर या अशा पद्धतीने नक्की करा. तर आईच्या हातचं कोणाकोणाला आवडतं ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप जास्त आवडतं. आणि आईकडे गेलं ना की आई काही ना काही बनवतच असते. तर तुम्ही थोडी कढई इग्नोर करा, कारण कढईला ना ते डाग आहे, ॲक्च्युअलमध्ये काळी नाही आहे. तर कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलं, जेवढं आपलं साबुदाण्याची उसळ आहे त्या प्रमाणानुसार. त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं आणि जिरं तळतळ फुटेपर्यंत त्याला छान होऊ दिलं गॅसवर. त्यानंतर लसूण 2-3 पाकळ्या आपण लसणाच्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्या टाकून घेतल्या त्यामध्ये. त्यानंतर लसूण छान लालसर फ्राय झाल्याच्या नंतर हिरवी जी मिरची असते ना, तुम्ही टाकू शकता. तुम्ही जर तिखट खात असेल तर तुम्ही टाका. त्यानंतर आपण जे नॉर्मल साबुदाण्याची उसळ बनवतो त्यामध्ये जो कट केलेला आलू टाकतो ना, तो तसा न टाकता यामध्ये किस करून टाकलेला आहे. आणि जो साबुदाणा बारीक करून फुगत घातला होता तो साबुदाणासुद्धा आता मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि हे सगळं मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर. बघा इकडे आता आई पूर्ण सगळं मिक्स करते आहे आणि मी अशी छान साईडला व्हिडिओ बनवते आहे. तर मला खूप जास्त आवडतं आईच्या हातचं. तुम्हाला पण आवडतं का मला नक्की सांगा. त्यानंतर आईने छान शेंगदाण्याचा कूट जो असतो बारीक केलेला तो वरून टाकलेला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि हे सगळं मिश्रण एक करून घेतलं छान गॅसवर. आणि बघू शकताय इकडे छान मिक्स झाल्याच्या नंतर एवढा छान दिसतोय साबुदाणा. तर टेस्ट विचार करा किती छान झाली असेल ना. आईच्या हातच्या चवीला तोडच नाही आहे या जगात. आणि खरंच म्हणतात ना, मोठमोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा आईच्या हातचं जेवण मिळू शकत नाही. तुम्ही कितीही मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जा, पण आईच्या हातची चव कुठेच जाणवणार नाही. म्हणून आई असल्यावर आईच्या छान जेवणाची टेस्ट घेऊन घ्या, आनंद घ्या आणि एन्जॉय करा. तर चला भेटूया येणाऱ्या नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.